नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे मंडे म्युझिक्स मध्ये. मॅनेजमेंटचे जे काही कन्सेप्ट आहेत, जे काही आयडियाज आहेत, ते छोट्या व मोठ्या उद्योजकांपर्यंत पोहोचावे व त्यांना त्याचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करता यावा म्हणून मंडे म्युझिक्स हा केलेला छोटासा प्रयत्न आहे. बऱ्याच वेळेला उद्योजक या गोष्टी करत असतात, मात्र त्यांना त्यांचे कन्सेप्ट किंवा बेसिक टर्मिनॉलॉजी माहिती नसते आणि ती माहिती पडून त्यांना त्याचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करता यावा म्हणून मंडे म्युझिक्स प्रयत्नशील आहे. आजपर्यंत आपण कस्टमर सेगमेंट्स, रेव्हेन्यू स्ट्रीम्स, कॉस्ट स्ट्रक्चर, स्ट्रॅटेजी अशा विविध विषयांवरती चर्चा केलेली आहे. तुम्ही जर ऑनलाईन पाहत असाल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा केव्हा नवीन कुठलाही व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला त्याचा अलर्ट येत राहील. तर सुरुवात करूया आजच्या विषयाला. आजचा विषय आहे अंडरस्टँडिंग द टर्म शीट. आता टर्म शीट म्हणजे नक्की काय? तर ज्या वेळेला एस्पेशली तुम्ही फंड रेझिंगसाठी मार्केटमध्ये जाता, त्यावेळेला तुमच्या इन्व्हेस्टर्स सोबत जी काही बोलणी होतात किंवा जी काही देवाणघेवाण होते, त्याची जी पहिली पायरी आहे किंवा मुख्य पायरी जी आहे ती आहे टर्म शीट. आणि ही टर्म शीट म्हणजे नक्की काय ते समजून घेणं गरजेचं आहे. कारण इन्व्हेस्टर जेव्हा एखाद्या बिझनेसमध्ये पैसा टाकतो तेव्हा तो त्या बिझनेसचं व्हॅल्युएशन बघतो आणि मी पैसा टाकल्यानंतर ते बिझनेसचं व्हॅल्युएशन काय असणार आहे, प्री आणि पोस्ट मनी व्हॅल्युएशन असतं, ते डिसाईड केलं जातं. त्याच्या जोडीला इन्व्हेस्टर काय करू शकतो किंवा कशा प्रकारे कॉन्ट्रीब्युट करू शकतो ते सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे. तर आपण सगळ्याच मुद्द्यांना हात घालणार नाही, सगळ्याच मुद्द्यांना हात घालणं शक्य होणारही नाही. पण काही महत्वाचे मुद्दे जे आहेत टर्मशीट मधले, त्यांच्याविषयी आपण डिस्कशन्स करणार आहोत. राईट, तर स्टार्ट करूया आजच्या विषयाला. सो टर्मशीट म्हणजे नक्की काय? अ टर्मशीट इज अ नॉन बाइंडिंग अग्रीमेंट की टर्म्स आउटलाइनिंग की टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ अ पोटेन्शियल इन्व्हेस्टमेंट. जसं मी सांगितलं, टर्मशीट ही पहिली पायरी आहे तुमच्या व्यवसायामध्ये कोणी गुंतवणूक, एस्पेशली व्हेंचर कॅपिटलिस्ट किंवा इक्विटी इन्व्हेस्टर्स, त्यांनी इन्व्हेस्ट करायच्या अगोदरची ही पहिली पायरी आहे. आणि खूप महत्वाची आहे, कारण इन्व्हेस्टमेंटचे टर्म्स अँड कंडिशन्स काय असतील, तुमची जी लिगल अग्रीमेंट बनणार आहे त्याच्यासाठी टोन सेट केला जातो या टर्मशीटने. भलेही टर्मशीट बाइंडिंग नसली तरी सुद्धा किंवा बंधनकारक नसली तरी सुद्धा ती महत्वाची आहे, कारण तुम्हाला एक संधी मिळते ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही पुढील 5 ते 7 वर्ष किंवा 8 ते 10 वर्ष, कारण एखादा इन्व्हेस्टर जेव्हा पैसा गुंतवतो त्याचं टाइमलाईन असतं 7 ते 10 वर्षांचं. आणि त्या टाइमलाईन मध्ये तो तुमच्या बरोबर कसा काम करणार आहे, तुम्ही त्यांच्याबरोबर कसं काम करणार आहे, हे जाणून घेण्याची त्याच्यासाठी टर्मशीट ही एक उत्तम संधी असते. आणि हीच संधी, त्याच्यामध्ये तो कधी इन्व्हेस्ट करू शकेल, कधी नाही करू शकणार, कधी तुम्ही एक्झिट घेणार आहेत, तुमचे शेअर्स तुम्ही कधी वापरू शकता, तुम्ही नवीन इन्व्हेस्टर कधी आणू शकता, या सगळ्या गोष्टींची चर्चा या अनुषंगाने होणं महत्वाची आहे, गरजेची आहे. कारण जसं आपण लग्न करताना मुलगी पाहायला जातो, मुलगी पाहण्याचा कार्यक्रम जो आहे तो करत असताना विचारपूस चौकशी करणं सुद्धा अगत्याचं आहे, संवाद साधणं अगत्याचं आहे. कारण त्याच्या अनुरूप आपलं पुढची जी वाटचाल होणार आहे ती यशस्वी होईल की नाही याची एक याचं एक बीज तिथे रोवलं जातं. आणि नेमकं टर्मशीट मध्ये सुद्धा हेच होत असतं. राईट, सो इट सर्व्स एज अ ब्लूप्रिंट फॉर ड्राफ्टिंग लीगल डॉक्युमेंट्स. आणि लीगल डॉक्युमेंट्स जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा ते बाइंडिंग होतात ऑब्व्हियसली. राईट. सो टर्मशीट का महत्वाची आहे? कारण दोन्ही पार्टी ना, म्हणजे जो इन्व्हेस्टर आहे आणि जो उद्योजक आहे किंवा फाउंडर आहे स्टार्टअपचा किंवा व्यावसायिक आहे, त्यांच्या दोघांमध्ये हा सामंजस्य कराराच्या दृष्टीने पहिलं वाटचाल आहे. तू मला काय देणार आणि मी तुला काय देणार, किंवा आपण दोघं एकमेकांसाठी कसे पूरक ठरू शकतो, कशी एक प्रकारची सहाय्यता करू शकतो, हे जाणून घेणं, हे समजून घेणं, त्या दिशेने पहिलं पाऊल ही टर्मशीट आहे किंवा महत्वाचं पाऊल ही टर्मशीट आहे. या सगळ्या गोष्टी जेवढ्या स्पष्टपणे आणि एक्सप्लिसिटली जेवढ्या डिस्कस केल्या जातील, मांडल्या जातील, बोलल्या जातील, तेवढं तुमचं रिलेशनशिप अधिक चांगलं आणि फायदेशीर होण्याची शक्यता. मी शक्यता बोलतो कारण कुठे कधी काय भिनसेल हे सांगता येत
कठीण आहे, राईट? बट द मोर क्लॅरिटी यू हॅव, द मोर अंडरस्टँडिंग यू हॅव, तुम्हाला माहित आहे तुमच्या इन्व्हेस्टर तुमच्या बिझनेसमध्ये कशासाठी नेमकी गुंतवणूक करतोय, कुठल्या कारणांसाठी करतोय, त्याला तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत आणि तुम्हाला त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत, हे सगळं जेव्हा क्लिअर होतं, दॅट इज इम्पॉर्टंट. आणि मग महत्वाच्या वेळी निर्णय घेतेवेळी डिसिजन मेकिंग किंवा प्रत्येक गोष्टीला निगोशिएशन करत बसणं थोडंसं सोपं जातं किंवा सहाय्य ठरतं याचं, राईट? सो दॅट इज अनदर बेनिफिट ऑफ द टर्म शीट. पुन्हा एकदा सांगेन, जेवढं सुरुवातीच्या वाटाघाटी करताना जे काही मतभेद होतील, जी काही वैचारिक देवाणघेवाण होईल, ती जेवढी होईल तेवढं टर्मशीटचा फायदा अधिक होण्याची शक्यता आहे. आता टर्मशीट मधले आपण जे की कंपोनेंट बघणार आहोत, मी पुन्हा सांगू इच्छितो की हे सगळेच कंपोनेंट्स नाही आहेत. आपण काही महत्वाच्या मुद्द्यांवरती बोलणार आहोत, राईट? अजून एक महत्वाची गोष्ट जी मी पुन्हा एकदा रिआयटरेट करेन किंवा पुन्हा एकदा सांगेन, टर्मशीट बनवताना तुम्ही व्यावसायिक सल्ला म्हणजे जे कोणी लॉयर्स आहेत, किंवा जी लोक टर्मशीट बनवण्याचं काम करतात, प्रोफेशनल ऍडवाइस घेणं खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याचशा गोष्टींचा आपण विचार करू शकत नाही किंवा करायचं राहून जातं, आणि अशा वेळेला प्रॉपर लीगल हेल्प, एका व्यावसायिकाची मदत टर्मशीट बनवते वेळी, टर्मशीटमध्ये टर्मशीटच्या दिशेने पाऊल टाकते वेळी असणं घेणं खूप गरजेचं आहे, राईट? सो आपण या सगळ्या गोष्टींवरती, व्हॅल्युएशन वरती, इन्व्हेस्टमेंट अमाऊंट वरती, इक्विटी स्टेक्स वरती, लिक्विडेशन प्रेफरन्स, बोर्ड कॉम्पोजिशन, या सगळ्या गोष्टींवरती थोडस सविस्तर चर्चा करूया, राईट? सो व्हॅल्युएशन, आता बेसिकली इन्व्हेस्टर जेव्हा इन्व्हेस्ट करतो तेव्हा तो एक ठराविक अमाऊंट घेऊन तुमच्या बिझनेसच्या दृष्टीने पाहत असतो. मग प्री मनी व्हॅल्युएशन म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टमेंट घेण्या अगोदर तुमच्या कंपनीची जे काही ऍसेट्स, प्रॉपर्टीज वगैरे किंवा लायबिलिटीज जे काय आहेत, आणि तुम्ही जेवढा बिझनेस उभा केलेला आहे त्या सगळ्यांची व्हॅल्यू काढून, अर्थात व्हॅल्युएशनचे वेगवेगळे प्रकार आहेत, राईट? आपण तिथे नाही जात आहेत, पण हे वेगवेगळ्या प्रकारे व्हॅल्युएशन करून तुमच्या बिझनेसची व्हॅल्यू काय निघते, म्हणजे तुमच्या बिझनेसची व्हॅल्यू जर तुम्ही 100 करोड रुपये काढली असेल, इझिली प्री मनी व्हॅल्युएशन, राईट? आणि गुंतवणूकदार जर समजा 100 करोडच्या हिशेबाने तुमचं व्हॅल्युएशन पकडून त्याच्यामध्ये अजून 300 करोडची गुंतवणूक करतो, तर मग तुमच्या व्यवसायाचा पोस्ट मनी व्हॅल्युएशन बिकम्स 400 करोड. 300 त्याचे आणि 100 करोड तुमचे, राईट? सो दॅट बिकम्स प्री अँड पोस्ट मनी व्हॅल्युएशन. हे कशा प्रकारे होणार आहे, कुठल्या बेसिसवर होणार आहेत, व्हॅल्युएशनसाठी तुम्ही कुठली पद्धती वापरणार आहेत, तुमचं इन्व्हेस्टर कुठल्या प्रकारे ते व्हॅल्युएशन कडे पाहणार आहे, त्यांचं आणि तुमचं दुमत होण्याची इथे शक्यता आहे. मग ते कशा प्रकारे तो दुमत आपण एकमतामध्ये घेऊन जाऊ शकतो, त्या दिशेने व्हॅल्युएशनचा आणि इन्व्हेस्टमेंटचा अमाऊंट किती असणार आहे याचं गणित जो उद्योजक आहे त्यांना करणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच ऑब्विसली जो इन्व्हेस्टर आहे तो सुद्धा ही तयारी करूनच येणार, राईट? सो यू हॅव टू बी प्रिपेअर्ड टू अंडरस्टँड व्हॉट इज द व्हॅल्युएशन ऑफ युअर बिझनेस, दॅट इज देअर. त्याच्यानंतर येतं आता त्या व्हॅल्युएशनच्या बेसिसवरती तो इक्विटी स्टेक्स कोण किती घेणार आहे त्याचा निश्चय केला जातो, राईट? म्हणजे तुमची ओनरशिप, आता तुमच्याकडे जर समजा 100% ओनरशिप होती, इन्व्हेस्टर आला, इन्व्हेस्टरने जर 20% स्टेक घेतला, तर इक्विटी स्टेक तुमचा 80% झालेला आहे, इन्व्हेस्टरचा 20% झालेला आहे, राईट? इक्विटी डायल्युशन म्हणजे काय, तर तुम्ही तुमची 100% इक्विटी होती, तुम्ही 20% ती डायल्यूट केली आणि ती 20% आता दुसरा कोणीतरी घेतलेला आहे. तदनंतर कदाचित 80% जी तुमची इन्व्हेस्टमेंट आहे, जेव्हा तुम्ही नेक्स्ट राऊंड ऑफ फंडिंगसाठी जाल, तेव्हा कदाचित तुम्ही 80%वरून 60%वर, मग ते 20% जे तुम्ही डायल्यूट करणार, दॅट इज द इक्विटी दॅट विल बी डायल्युटेड. किंवा तुमचे जे नवीन शेअर्स आहेत ते तुम्ही इश्यू करणार इतर लोकांना, तुमचे इक्विटी प्रोटेक्ट करून, राईट? बाकीचे शेअर्स जेव्हा इश्यू करणार, राईट? सो दॅट इज ऑल्सो अँटी डायल्युशन म्हणजे काय, तर जसं मी सांगितलं की तुम्ही जेव्हा शेअर इश्यू करता त्यावेळेला तुमचा जो हिस्सा आहे तो प्रोटेक्टेड राहिला पाहिजे. म्हणजे मी 20%ची जर व्हॅल्युएशन वर 20%
जर इक्विटी घेतलेली, तर जेव्हा बाकीचे शेअर्स वाढवले जात आहेत, तेव्हा माझे 20% त्या प्रमाणात कमी नाही झाले पाहिजेत किंवा माझी जी गुंतवणूक आहे ती त्या प्रमाणात अबाधित राहिली पाहिजे. दॅट इज अँटी डायल्युशन. म्हणजे मी जो काही इन्व्हेस्ट केलेला आहे, मी रिस्क घेतलेली आहे, मी जोखीम घेतलेली आहे. पण तुम्ही शेअर्स वाढवून उद्या परवा म्हणजे 100 शेअर्स होते आणि मी 20 घेतलेले आणि तुम्ही अजून 100 शेअर वाढवले, तर 200 शेअर्स पैकी माझ्याकडे 20 शेअरच आहेत. तर त्याचं 200 मध्ये 20 शेअर्सचं 20% शेअरचं प्रमाण 10%च भरतं, राईट? 20 जे अगोदरचे 20% होते 100 मधून, 200 मधून ते 10%च राहणार आहे. सो माझा स्टेक कमी झालेला आहे. तर हे कमी नाही होणार. अँटी डायल्युशन ना, म्हणजे माझा स्टेक कमी नाही होणार किंवा माझा जो इंटरेस्ट आहे तो प्रोटेक्टेड राहील. तो कसा राहील? याच्याविषयी जी काही देवाणघेवाण होती, याच्याविषयी जे काही डिस्कशन होतं, इट इज इक्विटी स्टेक अँड डायल्युशन दॅट इज देअर. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट डायल्युशन करते वेळी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ऍज अ उद्योजक किंवा ऍज अ ओनर, ऍज अ फाउंडर, तुम्हाला तुमच्या कंपनीचा किती कंट्रोल ठेवायचा आहे. तुम्ही कशा प्रकारचे शेअर्स देणार आहेत. शेअर्स मध्ये वेगवेगळे प्रकार असतात, प्रेफरन्स असतात, कन्व्हर्जन असतात, नोट्स असतात, राईट? पण ते देताना कुठल्या प्रकारचे शेअर्स आहेत, कशा प्रकारचे तुम्ही इक्विटी देणार आहात, वोटिंग राईट्स असणार आहेत, नसणार आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार विनिमय होणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून एखादं प्रोफेशनल हेल्प असली तर खूप खूप महत्वाचं आहे, राईट? त्याच्यानंतर लिक्विडेशन प्रेफरन्स. ज्या वेळेला तुमच्या कंपनीचं समजा जर का यशस्वी झालेली नाही, आणि प्लीज अंडरस्टँड, जो कोणी इन्व्हेस्टर तुमच्या व्यवसायात पैसा लावतो त्याचं गणित असतं. त्याला माहिती आहे त्याच्या 10चे 10 इन्व्हेस्टमेंट यशस्वी होणार नाहीत. 10 पैकी कदाचित 5 त्याचे बुडीत जातील, 2 त्याला मीडियम रिटर्न्स देतील आणि बाकीचे जे राहिलेले 3 आहेत ते कदाचित खूप सुंदर रिटर्न्स देतील त्याला, राईट? पण म्हणून तो काही पैसा लावण्याचं कमी करत नाही. पण अशा वेळेला जर तुमचं जे काही इन्व्हेस्टमेंट आहे, की जो काही तुमचा स्टार्टअप आहे, की जे काही तुमचा व्हेंचर आहे, तो जर यशस्वी नाही झाला आणि ते लिक्विडेट करायची जर पाळी आली, तर मग कोणाला कधी कसे शेअर्स दिले जातील, याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे टप्पे असतात. ते इक्विटी घेताना कशा प्रकारचे घेतात त्यानुसार ते ठरवलं जातं. पण बेसिक अपेक्षा प्रत्येक इन्व्हेस्टरची असते, की त्याची जी इन्व्हेस्टमेंट आहे, भले त्याला रिटर्न्स न मिळू, पण त्याची जी बेसिक इन्व्हेस्टमेंट आहे ती प्रोटेक्टेड राहील, याची शाश्वती घेणं खूप गरजेचं आहे आणि त्या हिशोबाने तो लिक्विडेशनचा विचार केला जातो. अगेन, इट इज अ सेफगार्ड फॉर इन्व्हेस्टर्स, कारण ते जोखीम घेत आहेत, ते सुद्धा एक रिस्क उचलत आहेत आणि त्याचा त्यांना मोबदला नाही मिळाला तरी त्यांची जी अमाऊंट आहे ती प्रोटेक्ट किती प्रमाणात करता येईल, कशा प्रकारे करता येईल, हे लिक्विडेशन मध्ये डिसाईड केलं जातं, राईट? देन कम्स बोर्ड कॉम्पोजिशन. आता जेव्हा एखादा इन्व्हेस्टर तुमच्या व्यवसायात गुंतवणूक करतो, तेव्हा किती प्रमाणात केलेली आहे आणि त्याला डिसिजन मेकिंग पॉवर किंवा बोर्डवरती सीट हवी आहे की नाही हवी, विथ वोटिंग राईट्स, विथ ऍडवायझरी राईट्स, कशा प्रकारची हवी आहे ते डिसाईड करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. इथे दुसरी गोष्ट महत्वाची आहे की बोर्ड बनवताना इन्व्हेस्टर्सचं जे काही भलं आहे, स्टेक होल्डरचं जो काही भलं आहे किंवा त्यांचं जे हित आहे ते जपलं जाईल याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच जोडीने व्यावसायिकाचं किंवा जो फाउंडर किंवा स्टार्टअप ओनरचं जे काही हित आहे ते सुद्धा जपलं गेलं पाहिजे. बोथ द नीड्स ऑफ द फाउंडर ॲज वेल ॲज द इन्व्हेस्टर शुड बी बॅलेन्स्ड अँड प्रोटेक्टेड. दोघांचेही इंटरेस्ट प्रोटेक्ट होणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी त्यांच्यामध्ये सामंजस्य असणं गरजेचं आहे, की कधी कुठल्या टायमाला विटो पॉवर किंवा वोटिंग पॉवर किंवा एखादा महत्वाचा निर्णय घेतेवेळी कशा प्रकारे घेतला जाईल, बोर्डमध्ये किती लोक असतील, ते काय करतील, त्यांची भूमिका काय असेल, कशा प्रकारे ही चर्चा किंवा एखादा निर्णय घ्यायचा झाला, एस्पेशली टोकाचा निर्णय असेल किंवा कठीण निर्णय असेल, तर कसा घेतला जाईल याचं बोर्ड कंपोजिशन करतेवेळी निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. आज घडीला आपल्याला माहित असेल, बायजूस मध्ये, राईट,
त्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मध्ये एस्पेशली बायजू, त्याचा भाऊ आणि त्याची मिसेस या तिघांचं वर्चस्व असल्यामुळे बाकीचे जे काही डिरेक्टर्स होते त्यांनी एकतर राजीनामा दिला, किंवा जे नंतर आले जसं टी मोहनदास पै आलेले त्यांच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्स वरती, पण ते सुद्धा नंतर पायउतार झाले. त्यांनी सुद्धा राजीनामा दिला किंवा त्यांनी सुद्धा एक्झिट घेतली बायजूस मधून. राईट. सो बोर्ड कंपोजिशन महत्वाचं आहे खूप, एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. इट मे नॉट इंटरफिअर इन टू द डे टू डे ऑपरेशन्स, पण तुमच्या व्यवसायाची एक दिशा, तुमच्यामध्ये गव्हर्नन्स प्रॅक्टिसेस, तुम्हाला एक नवीन दिशेने वाटचाल करण्यासाठी या बोर्डचं मार्गदर्शन खूप मोलाचं ठरतं. तसंच अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, समजा तुम्ही एकाच वेळी दोन किंवा तीन वेगवेगळ्या इन्व्हेस्टर्स कडून पैसे घेत असाल, तर त्यांचा आपापसात ताळमेळ जुळतोय की नाही, त्यांची भूमिका काय असणार आहे, ते कशा प्रकारे कॉन्ट्रीब्युट करणार आहे, आणि त्यांच्यामध्ये जर का तिढा निर्माण झाला तर तो कशा प्रकारे त्या सगळ्या गोष्टींचं बोर्ड कॉम्पोजिशन करतेवेळी विचार करणं अगत्याचं आहे. कारण आपण फक्त फंड रेझिंग नाही करत आहोत. प्लीज लक्षात ठेवा, आपण आपला व्यवसाय पुढच्या टप्प्यावर कसा घेऊन जाऊ शकतो त्याचा विचार करत आहोत. राईट. सो द बोर्ड कंपोजिशन बिकम्स अ व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप इन दॅट डायरेक्शन. आणि म्हणून वेगवेगळे इन्व्हेस्टर्स जरी असले किंवा एक सिंगल इन्व्हेस्टर जरी असलं तरी त्याचे किती नॉमिनीज बोर्डवर बसणार आहेत, ते कुठली भूमिका बजावणार आहेत, कशा प्रकारे बजावणार आहेत, याचं विचार विनिमय होणं खूप खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर जे आहे ते ड्रॅग अलॉंग आणि टॅग अलॉंग. आता ड्रॅग अलॉंग आणि टॅग अलॉंग मध्ये थोडासा फरक आहे. राईट. बेसिकली टॅग अलॉंग हा मायनॉरिटी शेअर होल्डर्ससाठी आहे आणि ड्रॅग अलॉंग मेजॉरिटी शेअर होल्डर्ससाठी आहे. आता मेजॉरिटी शेअर होल्डर्स जे आहेत त्यांनी पैसे गुंतवले आहेत तुमच्या व्यवसायामध्ये, त्यांना एक्झिट घ्यायची असेल, आणि कधी कधी आपण पाहतो की एखादी व्यक्ती, त्याचं भले किती छोटा स्टेक असला तरी तो सेल अटकवून ठेवू शकतो. अशा वेळेला किंवा असं काही घडू नये, आणि इन्व्हेस्टरने जे पैसे टाकलेले आहेत त्याला वाटतं की मला माझ्या पैशाचा योग्य तो मोबदला मिळतोय, किंवा मला एक चांगली एक्झिट मिळते, किंवा मी केलेल्या इन्व्हेस्टमेंटचं ह्याच्या पुढे काही होण्याची शक्यता नाही, त्याच्याकरता मला इथून एक्झिट घेतलेलीच बरी आहे, तुम्ही तुमचं काय ते बघा. राईट. अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते आणि ज्या वेळेला तो मेजॉरिटी ऑफ द शेअर होल्डर्स एखादा डिसिजन घेतात, तेव्हा मायनॉरिटी शेअर होल्डर्सनी त्यांना बाधा आणू नये, आणि त्यांनी घेतलेल्या डिसिजन सोबत मायनॉरिटी शेअर होल्डर्सने सुद्धा जावा, म्हणून ड्रॅग अलॉंग हा क्लॉज असतो. ड्रॅग अलॉंग साठी कधी कधी महत्वाची गोष्ट असते, एक ठराविक पर्सेंटेज ऑफ द मेजॉरिटी शेअर होल्डर्स हॅव टू अग्री. ते ऑब्विसली तुम्ही टर्मशीट बनवताना डिस्कस करू शकता, पण ड्रॅग अलॉंग मध्ये एका ठराविक पर्सेंटेज ऑफ द शेअर ओनर्स हॅव टू अग्री, आणि त्यांनी अग्री केल्यानंतर मात्र इतर जे मायनॉरिटी शेअर होल्डर्स आहेत त्या सगळ्यांवरती हे बंधनकारक राहतं, त्यांनाही त्यांच्या घेतलेल्या निर्णयासोबत जावं लागतं. थोडासा फरक आहे टॅगलॉंग मध्ये. टॅगलॉंग मध्ये मायनॉरिटी शेअर होल्डर डिसाईड करतात. काय डिसाईड करतात, तर मायनॉरिटी शेअर होल्डर मोठे मोठे जे इन्व्हेस्टर्स आहेत, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स किंवा व्हेंचर कॅपिटलिस्ट, किंवा जे स्वतः HNI स्वतःच्या वैयक्तिक कॅपॅसिटीमध्ये इन्व्हेस्ट करतात, त्यांना बऱ्याच वेळेला एखादी चांगली एक्झिट मिळू शकते, कारण त्यांचं नेटवर्क आहे, त्यांची कनेक्टिव्हिटी आहे, त्यांना तेवढी बिझनेसची अंडरस्टँडिंग आहे. मात्र मायनॉरिटी शेअर होल्डरच्या बाबतीत ते होईल असं शक्यता नाहीये. आणि जेव्हा एखादा मेजॉरिटी शेअर होल्डर एखादी चांगली ऑफर घेऊन येतोय, त्याला मिळतोय आणि तो त्या प्राइसवरती एक्झिट किंवा सेल करायचा प्रयत्न करतो, तशा वेळेला जर मायनॉरिटी शेअर होल्डरची इच्छा झाली तर तो सुद्धा त्या मेजॉरिटी शेअर होल्डर सोबत आपला स्टेक विकू शकतो. दॅट इज टॅग अलॉंग. राईट. ड्रॅग अलॉंग मेजॉरिटी शेअर होल्डर इनिशिएट करतात, टॅग अलॉंग मायनॉरिटी शेअर होल्डर आपल्या स्वतःच्या मर्जीने फॉलो करतात. राईट. हा एक बेसिक डिफरन्स आहे, बट मोर ऑर लेस द सिच्युएशन ऑर सर्कमस्टान्सेस लिडिंग टू विल बी द सेम. राईट. सो ड्रॅग अलॉंग टॅग अलॉंग असणार आहे, कसं असणार आहे, कधी होणार आहे, कशा प्रकारे होणार आहे, याची इत्यंभूत माहिती त्या टर्मशीट मध्ये असणं गरजेचं आहे. त्याच्या जोडीला जे काही अजून महत्वाचे व अधिक इम्पॉर्टंट कन्सिडरेशन्स जे आहेत, राईट. पहिली गोष्ट आहे वोटिंग राईट्स.
जे एखादी इन्व्हेस्टमेंट फर्म किंवा व्हेंचर कॅपिटलिस्ट जेव्हा स्टेक घेतो, तेव्हा त्याला किती प्रमाणात स्टेक घेतो त्यानुसार तो बोर्ड ऑफ डिरेक्टर्स वरती एखादी व्यक्ती बसवू इच्छितो किंवा नाही, याचं इथपासून स्टार्ट होतं. आणि जेव्हा ते बसवतात तेव्हा त्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सच्या व्यक्तीला वोटिंग राईट्स असणार आहेत, नाही असणार आहेत, याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. वोटिंग राईट्स कशा प्रकारचे आहेत, वेटो करता येण्यासारखे आहेत, की फक्त वोटिंग राईट आहेत, त्याचे सुद्धा वेगवेगळे कॅटेगरीज असतात. ते डिसाईड करणं खूप गरजेचं आहे. कशा प्रकारचे वोटिंग राईट्स असणार आहेत, वेटो राईट्स असणार आहेत का वोटिंग मध्ये, की वेटो राईट्स जे आहेत ते फाउंडर कडे राहणार आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे, कारण खूप महत्वाचा कळीचा निर्णय घेतेवेळी जर डेडलॉक झाला, राईट, आणि बोर्ड कॉम्पोजिशन, आयडियली स्पीकिंग बोर्ड कॉम्पोजिशन वोटिंग राईटचा इश्यू आल्यावरती बोर्ड कॉम्पोजिशन जो आहे तो ऑड असेल तर चांगला आहे, कारण बॅलन्स जेव्हा तुमचं बोर्ड कॉम्पोजिशन असतं किंवा इवन नंबर असतो, त्यावेळेला एखादा सिच्युएशन डेडलॉक मध्ये झाली तर मग इवन इवन नंबरमुळे ते कदाचित लॉक होऊ शकतं किंवा बॅलन्स मध्ये जाऊ शकतं. पण ऑड नंबर असेल तर तुम्हाला हम्म. तो वेटो करता येतो किंवा ते वोटिंग म्हणतात राईट्स थोडे हे केसेस होतात तशी. आणि एक इज्जत कवसा आणि एक इज्जत कवसा. वोटिंग राईट्स तुम्हाला तशा प्रकारे करता येतात, सो दॅट यू डोंट गेट स्टक. त्याच्यानंतर इन्व्हेस्टर प्रोटेक्टिव्ह प्रोव्हिजन्स. तुम्ही पैसा, इन्व्हेस्टर जेव्हा पैसा गुंतवतो तेव्हा फाउंडर त्याच्या नकळत जाऊन दुसरी कुठेकडून पैसे उभे करतोय किंवा दुसऱ्या कुठल्या व्यक्तीकडून फंड रेझिंग करतोय किंवा दुसऱ्या कुठल्या इन्स्टिट्यूशन कडून फंड रेझिंग करतोय किंवा कंपनीचे जर डायल्युशन शेअर्स डायल्यूट करायचे झाले किंवा शेअर्स विकायचे झाले किंवा लिक्विडेट करायचे झाले, तर तशा वेळेला त्याला इन्व्हेस्टरला माहिती देणं खूप गरजेचं आहे, ते बंधनकारक आहे. आणि ते जपण्याचं काम जे आहे ते इन्व्हेस्टर प्रोटेक्टिव्ह प्रोव्हिजन्स करतं, जेणेकरून इन्व्हेस्टरने जो पैसा टाकलेला आहे, जी जोखीम घेतलेली आहे ती प्रोटेक्टेड राहील अँड हिज इंटरेस्ट आर प्रोटेक्टेड, राईट. त्याच्या नकळत कुठलीही ऍक्शन किंवा कृती फाउंडर किंवा उद्योजक करू शकत नाही, म्हणून इन्व्हेस्टर प्रोटेक्टिव्ह प्रोव्हिजन्स हे असतात. तसंच राईट ऑफ फर्स्ट रेफ्युजल, म्हणजे एखाद्या उद्योजकाला एक चांगली डील मिळत असेल, म्हणजे समजा कुठला तरी दुसरा व्यावसायिक किंवा दुसरा व्हेंचर कॅपिटलिस्ट जो आहे तो त्याच्या व्यवसायामध्ये एक 100-200 कोटी इन्व्हेस्ट करू इच्छित असेल, तर ही ऑफर जेव्हा त्याला येते तेव्हा जे एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्याकडे ती ऑफर घेऊन जाणं आणि त्यांच्यासमोर ती ऑफर मांडणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा हे इन्व्हेस्टर्स ती एक्सेप्ट करून ती मॅच करायला तयार असतील किंवा ते त्याच्यापेक्षा चांगलं करायला तयार असतील, देन इट इज द ड्युटी ऑफ द फाउंडर टू गो अलॉंग विथ द ऑफर विच द एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर्स आर गिव्हिंग. पण एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर्स जेव्हा नाही बोलतील किंवा स्पष्टपणे त्याला नाही सांगतील, दॅट इज द टाइम अँड ओनली देन कॅन द फाउंडर गो अँड रेज मनी फ्रॉम एल्सवेअर. तर हे खूप महत्वाचं प्रोव्हिजन आहे. अगेन ते असताना कुठल्या वेळेला राईट ऑफ फर्स्ट रिफ्युजल वापरली जाईल, कशा प्रकारे वापरली जाईल, याचं जे काही डिस्कशन्स आहेत, डेलिब्रेशन्स आहेत, ते सुद्धा योग्य प्रकारे होणं खूप गरजेचं आहे. आणि हा क्लॉज का आहे व कशासाठी आहे आणि त्याचे परिणाम लॉंग टर्म मध्ये, आज आपण फक्त फंड रेझिंग करायचं म्हणून आपण सांगू ठीक आहे, राईट ऑफ फर्स्ट रिफ्युजल आम्ही द्यायला तयार आहोत, पण उद्या एखाद्या महत्वाच्या निर्णयावरती जर तुमच्या इन्व्हेस्टरने आडमुठेपणा केला तर मात्र तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. बट इट इज डन in order to protect the invests of the interests of the both, right? So right of first refusal कधी कशा प्रकारे वापरली जाईल त्याची सुद्धा चर्चा होणं खूप महत्वाची आहे. त्याच जोडीला वेस्टिंग. वेस्टिंग म्हणजे काय, तर उद्योजकाला जे काही शेअर्स दिलेले आहेत ते एका ठराविक पिरियड मध्ये ते मॅच्युअर होत जातात. म्हणजे आज घडीला माझ्याकडे 10% शेअर्स असतील तर मला ते 10% शेअर्स ऍज अ फाउंडर सरसकट नाही मिळत. एक टर्म असतो, म्हणजे 2 ते 3 वर्षाचा कालावधी असेल. जेव्हा तो 3 वर्षाचा कालावधी पूर्ण होईल तेव्हा मला ती पूर्ण 10%, त्याच्या जोडीला कधी कधी
किंवा बऱ्याच वेळेला काही माइलस्टोन सुद्धा आखून दिलेले असतील. त्या माइलस्टोनची आणि काळाची पूर्णता दोघांची पूर्तता झाली की मला ते शेअर्स अलोकेट होत जातात. याच्यामध्ये फायदा हा आहे की मला फंड रेझिंग झाली, मला चांगला अमाऊंट मिळालं, मला चांगलं व्हॅल्युएशन मिळालं, राईट. सो आय कॅनॉट जस्ट एक्झिट. आय स्टे इन्व्हेस्टेड इन द बिझनेस, आय स्टे कमिटेड टू द बिझनेस. ते व्हावं म्हणून वेस्टिंग हा एक टूल आहे. एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन्स देते वेळी सुद्धा वेस्टिंगचा उपयोग केला जातो. आता तुम्ही फंड रेझिंग करताना एम्प्लॉईजना स्टॉक ऑप्शन्स देणार आहेत किंवा नाहीत हे तुम्ही सुरुवातीलाच डिसाईड करणं किंवा ऍटलिस्ट तशी तुमची कल्पना असेल तर तुमच्या इन्व्हेस्टर्सना देणं हे सुद्धा अगत्याचं आहे, राईट. तर तुम्ही वेस्टिंग करत असाल तर वेस्टिंग किती प्रमाणात, किती काळासाठी असणार आहे, कशा प्रकारे तुमचे स्टॉक्स तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही जर एम्प्लॉई स्टॉक ऑप्शनसाठी जाणार असाल तर टर्म्स अँड कंडिशन्स किंवा ऑर्गनायझेशनचं परफॉर्मन्स माइलस्टोन्स काय असणार आहेत या सगळ्या गोष्टींचा उहापोह होणं खूप गरजेचं आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, रिडेम्पशन. जे तुम्ही कुठल्या वेळेला कुठल्या टप्प्यावरती कुठल्या सिच्युएशन्स मध्ये कुठल्या कंडिशन्स मध्ये रिडेम्पशन करू शकता शेअर्सचं आणि का करू शकता याचं जे काही डिस्कशन्स आहे ते सुद्धा होणं गरजेचं आहे. कारण मला वाटलं आणि मी रिडेम केले असं नाही होत, कारण त्याच्याने तुमच्या व्यवसायाला धोका निर्माण होऊ शकतो, राईट. सो रिडेम्पशन कधी होणार आहे, कुठल्या सिच्युएशन कंडिशन्स मध्ये केला जाणार आहे त्याचं सुद्धा डिस्कशन होणं गरजेचं आहे, राईट. दिस आर जस्ट सम ऑफ द मेनी टर्म्स दॅट आर देअर वेन यू आर डिस्कसिंग द टर्म शीट. आता टर्म शीट डिस्कस केल्या करते वेळी पहिली महत्वाची गोष्ट आहे अंडरस्टँड युअर प्रायोरिटीज. तुम्ही फंड रेझिंग करतायत ती नक्की कशासाठी करतायत. एक्सपान्शनसाठी करतायत, तुमचं प्रोडक्टचं रिसर्च आर एन डी स्ट्रॉंग करण्यासाठी करतायत, तुम्हाला एखादी कंपनी एक्वायर करायची आहे त्याच्यासाठी करतायत, राईट. वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळ्या प्रकारची फंडिंगची आवश्यकता लागणार आहे. पण तुम्हाला नेमकं का, कशासाठी आणि कुठे हे पैसे खर्च करायचे आहेत याची तुमची दिशा ठरलेली असली पाहिजे. दॅट इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स. आणि ते पाहूनच इन्व्हेस्टर तुमच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं की नाही ते ठरवणार आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सिक प्रोफेशनल ऍडवाइस. कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत लीगल फॉर्मॅलिटीज, दिस इज गोइंग टू बी अ लीगल डॉक्युमेंट लेटर ऑन. त्याच्याकरता प्रोफेशनल ऍडवाइस घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही एक व्यावसायिक म्हणून तुम्हाला बरेचशा टर्म्स कंडिशन्स लीगल लँग्वेज मधले जे काही वेस्टिंग किंवा पार्टिसिपेटरी, नॉन पार्टिसिपेटरी, डिबेंचर्स, कन्व्हर्टिबल्स, प्रॉमिसरी नोट्स या सगळ्या गोष्टींची माहिती असणं कदाचित शक्य नाही. आणि म्हणून तुम्हाला प्रोफेशनल ऍडवाइस असणं कधीही खूप गरजेचं आहे, अगत्याचं आहे. दॅट इज अ बेसिक क्रायटेरिया. थोडा खर्च होईल बट देन इट इज गोइंग टू हेल्प यू अँड बी बेनिफिशियल टू यू इन द लॉंग रन. यू विल नॉट एंड अप इन समथिंग विच यू आर नॉट अवेअर ऑफ. तसंच नॉन नेगोशिएबल म्हणजे कुठल्या गोष्टी तुम्ही काहीही झालं तरी सोडणार नाहीत. म्हणजे तुम्हाला कंट्रोल किती प्रमाणात हवा आहे, तुम्ही डिसिजन मेकिंग पॉवर किती प्रमाणात आहे. बिकॉज इच टाइम यू रेज फंड्स यू आर डायल्युटिंग युअर इक्विटी, यू आर डायल्युटिंग युअर पॉवर, यू आर डायल्युटिंग युअर कंट्रोल. मग अशा वेळेला कुठल्या गोष्टी तुम्हाला पाहिजेत आणि कुठल्या गोष्टी नको आहेत, किती प्रमाणात हव्या आहेत, किती प्रमाणात नको आहेत, या सगळ्या गोष्टींबद्दल तुमचे नॉन नेगोशिएबल्स काय आहेत ते क्लिअर असणं गरजेचं आहे तुम्हाला. यू विल हॅव टू सिट अगेन. तुमचे मेंटॉर असतील किंवा तुमचे ऍडवायझर्स असतील त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही समजून घेऊ शकता. बट देर आर फ्यू थिंग्स दॅट यू नीड टू नो अँड अंडरस्टँड दॅट आर गोइंग टू बी नॉन नेगोशिएबल. आणि जर तुमच्याकडे नॉन नेगोशिएबल नसेल then it becomes easier for the investor to control the decision and drive. So he may possibly take control of your business as well, right? Please again, याचा अर्थ असं नाही की इन्व्हेस्टर्स आर इन्व्हेस्टेड इन रनिंग युअर बिझनेस, बट इफ द ऑपॉर्च्युनिटी इज देअर, यू आर नॉट डुईंग एनी गुड रिटर्न्स किंवा त्यांच्या इन्व्हेस्टमेंटला तुम्ही जस्टिफाय करत नाहीयेत किंवा ज्या हव्या त्या दिशेकडे घेऊन जात नाहीयेत, देन इट माइट प्रूव्ह अ प्रॉब्लेम ऑर अ चॅलेंज. आणि नेहमी लॉंग टर्मचा विचार करा. जसं मी सांगितलं सुरुवातीला, इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करताना कमीत कमीत 7 ते 10 वर्षांचा होरायझन पकडून चाललेला असतो. ही इज लुकिंग ऍट द इन्व्हेस्टमेंट फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह. आणि ती इन्व्हेस्टमेंट आज टाकली आणि उद्या रिटर्न मिळतील हे त्यालाही माहिती असतं की असं होत नाही.
राईट. ही इज ऑल्सो लुकिंग ॲट अ लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह. आणि त्या हिशोबाने तुमचं नेगोसिएशन असणं गरजेचं आहे. तसेच महत्वाची गोष्ट, जसं मी सांगितलं, ओव्हरलुकिंग की टर्म्स. टर्मशीटचे जे काही महत्वाचे टर्म्स आहेत, आपण काही टर्म्स विषयी बोललेलो आहोत, अजूनही बरेचसे टर्म्स आहेत. थोडस जर टर्मशीटची जर विभागणी करायची झाली, तर इकॉनॉमिक, रिझनेबल, प्रोटेक्टिव्ह अशा वेगवेगळ्या भागात सुद्धा टर्मशीटची विभागणी करता येऊ शकते. इकॉनॉमिक म्हणजे जे बिझनेस रिलेटेड, व्हॅल्युएशन रिलेटेड आहेत ते. प्रोटेक्शन रिलेटेड म्हणजे जे इन्व्हेस्टरचे राईट्स आहेत, जे फाउंडरचे राईट आहेत ते. रिझनेबल प्रोटेक्टेड राईट्स म्हणजे वेस्टिंग, आपण बाकीच्या ज्या गोष्टी बोललो, वेस्टिंग वगैरे, किंवा इन्व्हेस्टर राईट, राईट ऑफ फर्स्ट रिफ्युजल, त्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या टर्म्सची अंडरस्टँडिंग असणं खूप गरजेचं आहे. टर्म शीट शुड नॉट ओनली बी बेस्ड ऑन व्हॅल्युएशन, कारण तुम्ही वोटिंग पॉवर, डिसिजन मेकिंग पॉवर, रिडेम्पशन, बोर्ड कॉम्पोजिशन, या सगळ्या महत्वाच्या गोष्टी तिथे आहेत. आणि त्यांचा जो काही प्रभाव आहे, त्यांचा जो काही इम्पॅक्ट आहे, तो तुम्हाला कधी ना कधी, केव्हा ना केव्हा तुमच्या व्यवसायात जाणवणार आहे. तर फक्त व्हॅल्युएशनच्या हिशोबाने, किंवा एखादा इन्व्हेस्टर मला चांगलं व्हॅल्युएशन देतोय, फक्त ते बेसिस पकडून कधीच पुढे इन्व्हेस्टमेंटच्या चर्चेसाठी जाऊ नका किंवा डिसिजन घेऊ नका. त्याच्यानंतर ऑब्व्हियसली फ्युचर इम्प्लिकेशन्स ऑफ क्लॉजेस. तुम्ही आज एखाद्या गोष्टीला हो म्हणून बोलत असाल, पण उद्या जेव्हा तुम्हाला एक चांगली एक्झिट, किंवा एक चांगली ऑफर, किंवा एक चांगला ऍक्विजिशन, किंवा एखादं चांगलं प्रोडक्ट लॉन्च, किंवा एखादी चांगली आयडिया, या सगळ्यांपैकी काही मिळत असेल, पण तुम्ही आज एक सिंपल क्लॉज इग्नोर करून हो बोलून टाकलेला आहे, त्याचे परिणाम तुम्हाला भविष्यात भोगावे लागतील. त्याच्याकरता प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार होणं गरजेचं आहे, की याचे फ्युचर परिणाम काय होणार आहे, याचा माझ्या व्यवसायासाठी काय फायदा होणार आहे. अगेन, फ्यू मिनिट्स बॅक वी डिस्कस्ड, बी व्हेरी क्लिअर अबाउट द ऑब्जेक्टिव्ह और द रिझन वाय यू आर रेझिंग दॅट फंड. राईट. आणि तुमचे प्रायोरिटीज काय आहेत हे ठरणं गरजेचं आहे. त्याच जोडीला फ्युचर इम्प्लिकेशनचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट इज, तुमची जी काही अग्रीमेंट करण्यासाठी जी घाई आहे, ती घाई करू नका. नॉर्मली इन्व्हेस्टमेंटसाठी जो काही कालावधी जातो, तो कधी कधी 2 ते 3 महिन्यापासून एक 7 महिन्या किंवा एका वर्षापर्यंत सुद्धा जाऊ शकतो. मग अशा वेळेला आपल्या व्यवसायाला पैशांची गरज आहे, आपण मरतोय, आपला बिझनेस राहील की नाही राहील, राईट, आणि त्याचं पुढे काय होणार, ह्या प्रश्नांचा विचार करताना उगाच घाईघाई हो बोलून बसलो आणि त्याचे परिणाम काय होणार, हे सुद्धा करायला विसरू नका. सो अ टर्म शीट इज द फाउंडेशन ऑफ द इन्व्हेस्टमेंट डील. Very important and very critical to understand the key terms that are there. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, मी 3-4 वेळा ही गोष्ट सांगून झाली, पुन्हा एकदा सांगतोय, प्लीज सीक प्रोफेशनल गायडन्स वेन नीडेड. कारण ही टर्मशीट जी आहे, ती पुढे लिगली बाइंडिंग होणार आहे. टर्मशीट जेव्हा बनते तेव्हा ती लिगली बाइंडिंग जरी नसली, तरी ती लिगली बाइंडिंग अग्रीमेंट जी आहे, त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही एंट्री कराल, त्यावेळेला तुम्हाला उपयोगाची पडेल. अजून एक महत्वाची गोष्ट सांगण्याची राहून गेली, की टर्मशीट चालू असताना बऱ्याच वेळेला कधी कधी नो शॉप क्लॉज असू शकतो. आता नो शॉप क्लॉज म्हणजे काय, तर तुम्ही ज्या व्हेंचर कॅपिटलिस्ट बरोबर किंवा ज्या फंड बरोबर तुम्ही डिस्कशन चालू आहे, त्यावेळेला तुम्ही दुसऱ्या कुठल्या व्हेंचर कॅपिटलिस्ट किंवा कम्पिटिंग फंड बरोबर चर्चा करणार नाही. ह्याचं जे काही क्लॉज, हा जो काही क्लॉज असतो त्याला नो शॉप क्लॉज बोलतात. आणि तो बऱ्याच वेळेला बरेच व्हेंचर कॅपिटलिस्ट टाकतात. आणि प्लीज, तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जाऊन गुपचूप दुसऱ्या कोणाशी बोलणार, आणि तुम्ही ज्याच्याशी बोलणी करतायत, तुम्ही 4 लोकांची बोलणी कराल तर एकाची दुसऱ्याला खबर होऊ देणार नाहीत, तसं नाही होत. व्हेंचर कॅपिटल सर्कल मध्ये बातमी बाहेर पडते, अँड देन इट विल बिकम व्हेरी डिफिकल्ट फॉर यू ऍज अ स्टार्टअप टू रेज फंड्स. सो हे महत्वाचं गोष्ट आहे. नो शॉप क्लॉज आहे नाही आहे, ते सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. कारण दॅट विल डिसाइड वेदर तुमची जी बोलणी चालू आहे ते एका वेळेला एकाच व्हेंचर कॅपिटलिस्ट फर्म बरोबर चालू असणार आहे की मल्टिपल चालू होणार. आयडियली नो शॉप क्लॉज असतं,
you are into a exclusive kind of an agreement where you are going to only discuss with each other, right? Yeah. So that's it. Thank you for joining. Anand sir, thanks for joining. Any questions? Otherwise, or anything you would like to share? सो थँक यू फॉर जॉईनिंग. पुन्हा एकदा तुम्ही ऑनलाईन जर पाहत असाल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून हे व्हिडिओज इतरांपर्यंत पोहोचू शकतात. आणि नवीन जेव्हा कुठला आम्ही टॉपिक अपलोड करू, दॅट विल बी अवेलेबल ऑनलाईन अँड यू विल गेट अन अलर्ट. थँक्स. बाय.